हॅलो नमस्कार, मी अनिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनल अनितास लाईफस्टाईलमध्ये। आज आपण बाही कटिंग पाहणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला बाही कटिंग दाखवणार आहे। तर इथं माझ्या बाहीची लांबी 10 इंच आहे। तर 10 इंच लांबी आणि प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असा घेऊन 10.5 इंचाला एक मार्क करायचा। त्याच्यानंतर इकडे समोर पण एक 10.5 इंचावरच एक मार्क करायचा। त्याच्यानंतर अशी सरळ अशी रेष ओढून घ्यायची। त्याच्यानंतर दंड घेईल। आता फिटिंग बाहीची फिटिंग आहे 10.5ची। 10.5चं निम्म होतं 5.25, 5.25ला एक मार्क करायचा। त्याच्यानंतर 2 इंच ब्लाऊजची माया जास्त एक्स्ट्रा जे ठेवलेलं असतं ना ते माया, ती 2 इंच ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती ठेवता। कोण 1.5 इंच ठेवतं, कोण 2 इंच ते तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ठेवू शकता। त्याच्यानंतर इथं माझं आर्महोल, आता माझा आर्महोल आहे 15चा अर्धा होतो 7.5 इंच। 7.5 इंचावर मी इथे एक मार्क केला। त्याच्यानंतर 10 इंचाची माझी बाही आहे। तर ह्याचा माझे 34 इंच चेस्ट साईजची ही बाही कटिंग होते। तर याला वरतून खाली इथे मला 3 इंच प्लस 4 रेषा आपल्या असतात ना, 3 इंचावर 3.5 इंच प्लस 1 रेष असा हा माझा वरतून हा मेजरमेंट येतो। आता सगळ्यांना हा डाऊट असतो की खाली डाऊन किती घ्यायचा, तर ते आपल्यावर सगळेजण म्हणतात 3 वर घ्यायचं, कोण 3.5 वर घ्यायचं। पण ह्याची खरी पद्धत अशी आहे, तुमच्या ब्लाऊजचा जो काही चेस्ट साईज असतो, तुमच्या ब्लाऊजची छाती जितकी पण असेल ना त्याचा 10वा भाग इथे घ्यायचा। आता तुमच्या ब्लाऊजची छाती 40 असू शकते, 35, 34, 30 जितकी तुमची चेस्ट साईज असेल त्याचा 10वा भाग इथे घ्यायचा। तर ही खरी बाहीची आता इथे मला 3.5 प्लस 1 रेष असा माझा मेजरमेंट आलेला आहे। 34 साईजचा हा ब्लाऊज आहे। त्याच्यानंतर असा हा आर्महोलचा शेप द्यायचा। त्याच्यानंतर एक्स्ट्रा 2 इंचावर एक मार्क करायचा। तर आता आपली मार्किंग झालेली आहे। आता आपण बाही कटिंग करून घेऊया। सेंटरला एक कट मारायचा, नंतर फिटिंगच्या साईडला पण एक कट मारायचा आणि खाली फोल्ड करतो अर्धा इंचावर तिथे पण एक कट मारायचा, जेणेकरून आपल्याला शिवताना खूप लवकर लक्षात येईल की आपली शिलाई इथून जाणार आहे। म्हणून नेहमी कट मारायचे छोटे छोटे। त्याच्यानंतर बाही अशी उकलून घ्यायची आणि पुढच्या बाजूला 1.25 इंचावर अशी मुंडाकोली द्यायची। हे बघा, असं 1.25 इंचावर डाऊन करून असा हा एक मार्क करून कट करायचा। खूप सोपं आहे। असा एक मार्क लावला की आपल्याला लवकर लक्षात येईल की पुढची बाजू कोणती म्हणून।